कुकरमध्ये पाणी घातलं आणि त्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये 6 बटाटे घेतलेले आहेत आणि ते बटाटे आता आपण उकडून घ्यायचे आहेत। बटाट्यामध्ये इथे मी पाणी घातलेलं नाही आणि बटाटे आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत। जास्त ओव्हर कुक करायचे नाहीत। इथे आता आपले बटाटे शिजवून झालेले आहेत, मी काढून घेतलेले आहेत आणि वरची साल काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे। एक लक्षात ठेवायचे, बटाटे ओव्हर कुक करायचे नाहीत, 70-80% शिजवायचे आहेत। किसणीच्या साहाय्याने बटाटे आपल्याला इथे किसून घ्यायचे आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला आता हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। आतमध्ये थोडेसे कच्चे असले पाहिजेत। आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। रवा घातल्याने काय होईल तर बटाट्याचे जे मॉइश्चर असतं ते रवा शोषून घेईल। आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर इथे मी पोह्याचे मोठे 8 चमचे घेणार आहे। सुरुवातीला कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं करत घालायचं आहे, एकाच वेळेला पूर्णपणे घालायचं नाही। इथे मी 8 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे। 3 बटाट्याला 4 चमचे असं प्रमाण आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता हे व्यवस्थित असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता। सुरुवातीला इथे मी 8 चमचे घेतलेलं आहे आणि हे पीठ मी आता छान असं मळून घेत आहे। आता इथे मला कॉर्नफ्लॉवर थोडंसं कमी वाटते, त्यामुळे मी परत एकदा यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि हे परत पीठ भिजवून घेणार आहे। आता परत मी 2 चमचे म्हणजे मला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे। हे सर्व कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये घातलेलं आहे आणि पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हाताचा दाब देत देत आपल्याला हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथं आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। आता याचे मी 2 भाग करणार आहे। हे अशा पद्धतीने पीठ भिजलं पाहिजे। आता याचे 2 समान भाग करून घेऊया आणि एक गोळा आपण लाटायला घेणार आहोत आणि दुसरा गोळा नंतर लाटणार आहोत। तर इथे माझे 6 बटाट्याचे 2 गोळे झालेले आहेत। आता इथे एक पोळपाट घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती कॉर्नफ्लॉवर पसरून घ्यायचा आहे आणि हा कणकेचा गोळा आपल्याला पूर्ण गोल असा गोलाकार करून या कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि तो पोळपाटावरती ठेवून आपल्याला जाडसर असा लाटून घ्यायचा आहे। खूप पातळ लाटायचं नाही, हलक्या हाताने जाडसर लाटून घ्यायचं आहे। हे बघा, इतपत आपणाला हे असं जाडसर ठेवायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे इतकं जाडसर ठेवायचं आहे। आता कडा असलेलं एखादं झाकण घ्यायचं आहे आणि त्याच्याने असा गोलाकार कट मारून घ्यायचा आहे। सुट्टीत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांना हे देऊ शकता। बाहेर जाऊन विकत आणून देण्यापेक्षा कमी खर्चात कमी साहित्यात हा पदार्थ बनवून तयार होतो। आणि जे पीठ उरलेलं आहे त्याचा पुन्हा गोळा करायचा आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। लाटताना एकच काळजी घ्यायची, जाडसर लाटायचा, खूप पातळ लाटायचा नाही। अगदी कमी साहित्यात, घरातल्या उपलब्ध साहित्यात आज स्माइलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते। आता स्माइलीचे डोळे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने डोळे काढून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने स्माइलीचा आकार द्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओत बघताय अशा चमच्याच्या मदतीने आपल्याला स्माइली काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने मी आता सर्व स्माइली इथे तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता या तयार स्माइली झिपलॉक पॅक घ्यायचा आणि या स्माइली भरून ठेवायच्या आहेत। अर्धा तास आपल्याला या फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत। फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत। अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासानंतर त्या फ्रीजरमधून काढून घेतलेल्या आहेत।
तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम करायचं नाही, हलक्या तेलामध्येच आपणाला या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही तेल खूप गरम केलं तर त्याला बबल येतील आणि त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाणार नाहीत. त्यामुळे हलक्या गरम तेलात गोलाकार फिरवत या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आणि स्माइली तेलात टाकल्यावर लगेच त्याला चमचा लावायचा नाही. थोड्या वेळाने झाऱ्याने हलवून अशा पद्धतीने सोनेरी रंग आला की आपल्या स्माइली व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. आता त्या काढून घेऊया. कमी खर्चात मस्त स्माइली तळून तयार झालेल्या आहेत. आवडले असेल तर कमेंट करा. तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.